निफाड तालुक्यातील देवगाव मंडळातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई न मिळाल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरण आंदोलन केलं। अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे सोयाबीन, मका, टोमॅटो आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान झालं। मात्र उत्पन्नात घट नाही, या कारणावर अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा दावे फेटाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। मागील वर्षी जो काही आमच्याकडे अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे आमच्या शेतातील टोमॅटो असतील, मका असेल, सोयाबीन असेल याचं 90% नुकसान झालं। त्या कांद्यांचं नुकसान झालं। शासनाने महसूल विभागाने त्याचे रीतसर पंचनामे केले। त्या नैसर्गिक आपत्तीतून आम्हाला त्याची मदत पण दिली। पण आम्ही काही पंतप्रधान पीक विमा योजनेचे जे काही विमा काढलेले होते त्या विमा दावे शासनाने पीक कापणी प्रयोग विमा कंपनी पीक कापणी प्रयोग सदोष झालेले पीक कापणी प्रयोगात तुमच्या उत्पन्नात घट नाही आहे हे काही आम्हाला कारणे देऊन आमचे पीक विमा दावे हे डावलले। संतप्त शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि संबंधित प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। देवगाव मंडळाचं जे आंदोलन आहे शेतकऱ्यांचं, खऱ्या अर्थाने 2025चा जो खरीप हंगाम आहे आपण सगळ्यांनी बघितलंय, पावसामुळे तो पूर्णतः वाया गेला होता। शेतकऱ्यांवर जी नुकसानीची जी कुऱ्हाड कोसळली त्याचं मूल्यांकन जे आहे ते एकदा अतिशय सदोष पद्धतीने केलं गेलं। रॅन्डमपणे जसं मगाशी शेतकऱ्यांनी सांगितलं, कुणाला तरी एका शेतकऱ्याला पकडायचं बांधावर उभं राहून आणि त्या पद्धतीने मूल्यांकन करून तर त्याचं मोजमापन होणार असेल, हा कुठेतरी शेतकऱ्यांवर अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात याचं आंदोलन आहे। सरसकट पीक विमा मंजूर करून नुकसान भरपाई तातडीने खात्यात जमा करण्याची मागणी त्यांनी केली। दोषींवर कारवाई करावी आणि पीक विम्याबाबत न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।